घरासमोर क्रिकेटच्या वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला, तिघांवर गुन्हा। घरासमोर क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होऊन एका शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना येथे घडली। या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे। याबाबत जखमी शेतकरी प्रकाश राऊ भंडारे वय 40 राहणार शिरडोन यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सिद्धार्थ मोहन कांबळे, किसन अनिल कांबळे आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरडोन येथील विठ्ठल मंदिर परिसरात भंडारे यांच्या घरासमोर काही मुले क्रिकेट खेळत होती। खेळताना वारंवार चेंडू भंडारे यांच्या घराकडे येत असल्याने त्यांनी संबंधित मुलांना जाळी लावून खेळण्याचा सल्ला दिला। मात्र यावरून संशयित आरोपींनी "तू कोण सांगणार, आम्ही इथेच खेळणार" असे म्हणत वाद घातला। या वादाचे पुढे भांडणात रूपांतर झाले। त्यावेळी सिद्धार्थ कांबळे यांनी जवळील धारदार कोयत्याने भंडारे याच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले। तसेच एका अनोळखी व्यक्तीने भंडारे याच्या पत्नीस मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 कुरुंदवाड।